स्पीकर वाला दादा माझा आवाज देखील सगळ्यापेक्षा माझा आवाज बारीक करून ठेवलाय. हॅलो हॅलो दे आवाज दे. हॅलो दे अय्य टक्का माका बघूया. वाडगे माय आले आले आज आज गबय तुला गुंडा होईल ग. भामाबाई वाडगे माय यशोदाबाई वाडगे माय ये रत्माबाई वाडगे माय ये शांताबाई वाडगे माय ये पप्प्याची आई वाडगे माय बुद्धीची आई वाडगे माय ये संतेची आई वाडगे माय ये तुला लेख होईल तुला माझ्या काळ्या विठ्यासारखा बुरगुंडा होईल. एवढा काळा होईल दिवसा सुद्धा बॅटरी लावून सापडावं लागेल. एवढा काळा होईल. अय्या टोपीवाला बाबा ये सुया गे बिभ गे काळीपात गे डिस्कोच मनी गे वाची फणी गे चहाची गाळणी गे ये आंधळीला आरसा गे टकलीला कांगवा गे भोसरीला दंत मंजन गे ए बाजू नको एक वरटा खाली इथून अंगा उडी आहे बरोबर. ये सुया गे ये पिना गे सुतुळी गे बांबू गे 3.5 मीटर कापाड गे गुलाल गे 5 लिटर रकेलचा डबा गे आणि नसल खांदे करी तर ते पण घे सोबतच घेऊन आले. वाढ 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 आणि केसारी महिना आमचा टोपीवाला बाबा कसे बघते भिकारीकडे. भिकारीने कधी पाहिले नाही होईल. लाईन मारता शेपटी पाहिजे काय सांगायचे. कोण्या गावाचा 4 कुत्रे 4 चमचे आहेत पण त्यांच्या शिवगावाला शोभा पण नसते. टोपीवाला दादा लग्न झालं तुमचं
काय झालं का करून पैसा दाब झालं करता का माझ्यासोबत करता का अहो करा कारण 2024 ची ऑफर आहे दौडू नका 2024 ची ऑफर आहे एकावर एक फ्री मोबाईलवर सिम कार्ड मोफत पप्पा टाटा कर ओळखलं पोरीनं तुम्हाला कारण ती काही साधी भिकारी नाही बरं ऑफर देते यांना पण साधी भिकारी नाही कारण मागच्या महिन्यामध्ये मला पाहिलं आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले मला पाहिलं बघा मावशी हो मोदी साहेब आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात मित्रों मेरे प्यारे भारतवासियों भाइयों बहनों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे 125 करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया है मतलब मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही पाहिजे माहिती मी या महाराजांना यांना शब्द दिलाय मोदीजी गेले त्याच्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेब आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात पवार साहेब म्हटले की थोडीशी तयारी करावी लागते साधा पाहिजे कधी पाहिजे सर्व काही करते सर्वांचा सांगू इच्छितो की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तर काही पुरुषाच्या पाठीमागे 2 स्त्रियांचा हात असतो मला देखील असं वाटतं माझ्या सुद्धा पाठीमागे कुणाचा तरी हात असावा अशी या बाईला मी विनंती करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र पवार साहेब गेले हे त्यानंतर मला पाहिलं दादा कोंडकी आली दादा आले आकोडचे डिलाम लोक दादा आले आणि मला बघून म्हणतात त्यांच्या मावशीला म्हणतात हे मावधे अरे मावधे अगं गावात बाई आली बाई मला तिला सोबत लगीन करायचंय लगीन अगं तिला राणी बनवून ठेवेल राणी म्हणलं दादा तुमचं नाव दादा आहे म्हणलं तुम्ही एक काम करा रक्षाबंधन लिहा माझ्या हातनं राखी बांधून जाऊ त्याच्यानंतर दादा कोंडके गेले आणि मला पाहिला राजकुमार आले राजकुमार कोणाकोणाला माहिती तगडीवर करा राजकुमार आले आणि कळक खाजवायच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हणतात यानी ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा और यानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे म्हणलं राजकुमार का खाजकुमार नुसता गळाच खाजवत त्याच्यानंतर मला पाहिल्यानंतर जॉनी लिव्हर आले जॉनी लिव्हर आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात बाबा किशोर तू मेरे साथ शादी कर हमारे बच्चे होंगे मेरा बेटा राजू पेटा दुकान के बाजू खाता काजू बाबा मला हे जरा लयच घाईत दिसते याचं माझं काही टिकायचं नाही हे सगळे गेले मागचे सगळे गेल्यानंतर शेवट मला पाहिलं नाना पाटेकर आले निळू फुले पण आलते निळू फुले नाना झाले की निळू आणते नाना पाटेकर आले आणि माझ्याकडे बघून मला म्हणतात क्रांतीवीरच्या अंदाजामध्ये एवढंच म्हणले
म्हणलं ना तुमच्यासोबत लगीन ना. त्याच्यानंतर निळू खोली तुझे आलते हे पहिल्यालाच आवाज काढते पण जमलं तर ठीक आहे. डायलॉग याच्यातले सगळे ए बस ना खाली दुसऱ्या चपला नको तुझ्याने. निळू फुले आली आणि मला बघून मला म्हणतात अगो मंडळी 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 बाई वाड्यावर या मंडळी. अहो सगळा पट्ट्या बोळ झाला. बाईला वाड्यावर बोलवलं. बाई चक्क घरी आली आणि बायकोनं लुगडं समजून जे माझं धोतर धुतलं विचारूच नका. तेव्हापासून बाईला वाड्यावर काय चहाच्या गाड्यावर सुद्धा बोलले. त्याच्यानंतर सगळे गेले. सलमान खानला कुठं दम निघतो. सलमान खान आला की मला म्हणला सलमान खान मला म्हणलं बाईडे आपण दोघं लग्न करू. नाही म्हणलं सलमान नाही जमायचं. माझ्या आईनं सांगितलंय कुठं बी हिंड पण कोणाला होय म्हणणं. तो म्हणला बघ लग्न करील तर तुझ्याशीच कर. म्हणलं सलमान जमणार नाही. तो म्हणला का जमणार नाही. मी म्हणलं सलमान तुझ्या वयाचा विचार कर. तू माझ्या आजीला पाहायला होतास आणखी तसंच आहे. ते म्हणलं आता तू लग्न केलं तर ठीक नाही तर मी लग्नच करणार नाही तसाच राहील. मी म्हणलं तसाच राहा मावशी आणखीन तसाच आहे. त्यानं लग्न केलं तुम्ही लागले माझ्या नादाला पण कोणाच्या हाती लागले नाही. पण आजच्या दिवशी 7 मार्च रोजी तुमच्या हाती लागली संयुगाची काके पोतडी दशावतार खेळे बडबडी सोम शब्दे बोले चोखडी माझा शकुना ऐक गे आवडी म्हणतावर तुला सज्जन बुरगुंडा. बुरगुंडा म्हणजे काय का. बुरगुंडा या शब्दाचा अर्थ शब्दशः घेतला तर त्याचा अर्थ होतो मुलगा किंवा मुलगी होईल. पण महाराज म्हणतात सर्वांना होईल. बुरगुंडा सर्वांना होईल. नव्हे नव्हे सर्वांनाच झाला पाहिजे. मग लहान लेकरांना होईल पुरुषाला होईल स्त्रियांना होईल म्हातारीला होईल म्हातारीला होईल. आता प्रश्न पडेल बुरगुंडा म्हणजे मुलगा लहान लेकराला होईल माणसाला पोरग होईल पण महाराज म्हणतात होईल. माणसाला बुरगुंडा होईल. मग कोणता बुरगुंडा तर महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा. तुला देवाच्या प्राप्तीचं ईश्वराच्या प्राप्तीचं ज्ञान होईल. पण कधी जर त्या देवाची भक्ती करशील तर ज्ञान हा माणूस सर्वात महत्वाचा दागिना प्रत्येकाकडे असला पाहिजे. कारण त्याच्याकडे ज्ञान नाही अशी माणसं जिवंत असून मेल्यासारखी असतात. कारण याच्या जगामध्ये कोणी धनवान माणसाच्या पाया पडत नाही. मग ज्ञानवान माणसाच्या पाया पडतात. ज्ञानोबरायच्या पाय पडतात. लोक तुकोबरायच्या पाय पडतात. लोक काही अंबानीच्या पाय पडतात हा नाही. लोक आदर्शवान माणसाच्या पाया पडतात. लोक संत वामन भाऊंच्या भगवान बाबाच्या लोक पाया पडतात. अहो एवढे वर्ष जाऊन झाली पण आणखी सुद्धा त्यांची जयंती पुण्यतिथी आपण थाटामाटात साजरी करतो का नाही. अरे आपली लेकरं ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर राबलो की काया हा देह ज्यांच्यासाठी झिजवला जातो ज्यांच्यासाठी जमीन कमवून ठेवली घर बांधून ठेवलं ती आपली लेकरं आपलं वर्ष श्राद्ध आपला 10वा घालतील का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. पण अरे माझ्या राजांना जाऊन 400 वर्ष नोकरी गेली तरी सुद्धा माझ्या छत्रपती शिवाजी राजांची जयंती उद्या जगभर लोक साजरी करतात दादांनो. कारण माझा राजा हा आदर्श राजा होता. म्हणून माणसाकडे ज्ञान संस्कार असले पाहिजे गुण असला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे संस्कार आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे. कारण ही संस्कार काळाची गरज आहे. कारण आजकालचा तरुण समाज आजकालची लहान मुलं व्यसनाकडे चालली जातात. 16 वर्षाचं पोरग तंबाखू खाते 17 वर्षाचं पोरग गुटखा खाते 18 वर्षाचं पोरग सिगारेट ओढते. अरे दादा 20 वर्षाचं पोरग दारू सांगायला लाज वाटते दादा. ज्यांच्या तोंडावर अनेक साधी मिशी सुद्धा फुटली नाही अशी मुलं व्यसन करू लागली. पण दादा कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नको. अरे खायचंय ना अरे तंबाखू कसली खातोय गुटखा कसला खातोय. अरे खायचंय तर काजू खा बदाम खा खोबरं खा खारीक खा. अरे दूध पे व्यायाम कर तब्येत कमवणार कामाला येईल. पण नाही म्हणतात आम्हाला काजू परवडत नाही बदाम परवडत नाही. अरे 700 रुपये किलोचा काजू परवडत नाही.